या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. सोलापूरमध्ये अतिवृष्टीचं थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची केली पाहणी. ऑगस्टमधील नुकसानाची मदत मंजूर. सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात 10,20,917 एकर क्षेत्राचं नुकसान झालंय. तर राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार 37,91,321 हेक्टर म्हणजे 94,78,302 एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन 59.79 कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला. सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिन्याअखेरीसपर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी 393.79 कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करू असे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव व मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणी दरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जास्त पाऊस पडल्यानं नुकसानही वाढलंय. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. सरकारने यापूर्वी 2,215 कोटींची मदत जाहीर केली. पंचनामे पूर्ण होतील तशी मदत जाहीर होईल. या संकट काळात केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी काल केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र देखील देण्यात आलं. तसंच आज आणि उद्या हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदी, नाले, ओढे, पूल अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. सीना नदीची वहन क्षमता 50,000 क्युसेकची असताना सुमारे 2 लाख क्युसेक इतकं पाणी नदी पात्रातून वाहिल्यानं सीना नदीनं पात्र सोडलंय. त्यामुळे थेट माढा व मोहोळ तालुक्यातील गावं आणि शिवारांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड हानी झाली आहे. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, तूर, ऊस, मका यासारख्या पिकांचं नुकसान, जमिनीवर पाणी साचल्यानं उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणेंना माहिती दिली. यावर गांभीर्यानं लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. शेती, गुरं, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. मंत्री भरणे म्हणाले की सीना व भीमा नदीला आलेल्या महापुरानं जिल्ह्यातील 129 गावांना पाण्यानं वेढा घातलाय. ऑगस्टमध्ये 6 तर सप्टेंबरमध्ये 11 तालुक्यातील 877 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे. या दोन्ही महिन्यात एकूण 4,28,107 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. ते सोलापुरात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान बोलत होते. सोलापूरला पुढील 2 दिवस रेड अलर्ट. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अत्यंत विदारक परिस्थिती आहे. प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केलंय. गरज असेल तरच घराबाहेर पडावं. नद्यांना पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना दिल्या. अधिक माहितीसाठी नवीन पवार यांच्याशी संपर्क साधावा. 92 70 65 28 34. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार,
स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मता मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.